दुसऱ्या दिवशी अगस्त्याचा आणि छोटूचा टक्कल करायचं होतं, म्हणजे दोघांची पण केसं काढायची होती, कारण दोघांना पण खूप गरम होतं म्हणून. पण त्याआधी आमच्या छोटूचा फोटोशूट करायचा तेवढा राहिला होता, तर तो आम्ही त्याला करून घेतला. ॲक्च्युली जाणार होतो आमच्या गावामध्येच, पण गावामध्ये आहे ना लास्टचा मंडे असल्यामुळे गाव पूर्ण बंद होता. त्यामुळे मग आम्ही मेन मार्केटमध्ये आलो आणि तिथे छान त्याचे फोटो काढले. त्याने पण छान रिस्पॉन्स दिला, अजिबात रडला नाही आणि अगस्त्याने पण खूप छान मज्जा केली. त्याने तर तिथेच योगा सुरू केला. फोटो इतके सुंदर आणि नॅचरल आले होते, आम्हाला तर खरंच खूप आवडले. आता त्याची एक फ्रेमसुद्धा करायची आहे, एक फोटो चूज करून. दुसऱ्या दिवशी सकाळीच छोटूचा टक्कल करून आणलेला आहे, तुम्ही बघू शकता छोटू कसा दिसतोय. तर त्याला सगळ्यात पहिले त्या आरशात दाखवायला नेलं, तर आरशात तो स्वतःलाच बघून छान छान म्हणत होता आणि सतत त्याचा हात जो आहे तो डोक्यावर जात होता, कारण तो केसांमध्ये हात घालायची सवय होती त्याला म्हणून. त्यानंतर मी क्लासमध्ये आली. क्लासमध्ये आमची प्रॅक्टिस चालू आहे, तर मी इथे डोळ्यांचा मेकअप आणि बेस मेकअप करून बघितला. तर खूप छान आणि सुंदर असा बेस मेकअप झालेला आहे. डोळ्यांचा मेकअप पण बघू शकता, खूप नॅचरल झाला होता. मला तर आवडलाच, पण आमच्या मॅडमला तर खूपच आवडला. आधी मी या दीदीवर प्रॅक्टिस केली, त्यानंतर तिने माझ्यावर केली आणि नंतर आमचा मेकअप काढण्याची जेव्हा वेळ येते ना, तेव्हा आम्ही अक्षरशः भूतासारखे होतो, कारण हे जे फाउंडेशन आम्ही मेकअप करण्यासाठी वापरतो ते हाय कव्हरेज असतात आणि हा फाउंडेशन 2-3 वेळा क्लिन्झिंग मेक लावूनच निघतो. बघू शकता अगस्त्याची सुद्धा केसं काढलेली आहेत. मी क्लासवरून घरी आली तेव्हा माझा आजीचा पार्सल आलेला. आता हा जो पार्सल आहे ना, मी फिरायला गेली होती त्याच्या आधी मागवलेला, पण तो खूप लेट झालेला. मी ही सँडल मागवली होती आणि सँडल इतकी सुंदर आलेली आणि मी सँडलमध्ये वेजेस स्टाईल सँडल मागवलेली आहेत. खूप सुंदर आणि इतकी सॉफ्ट होती, अक्षरशः इतकी कम्फर्टेबल होती ना, खूप छान वाटली मला. त्यासोबत या सँडलचा जो सोल होता ना, तो पण खूप छान होता. तर खूप छान आजीकडून ही सँडल आलेली आहे. तर असा होता फ्रेंड्स आजचा दिवस. चला नवीन ब्लॉगमध्ये भेटूयात. आतासाठी एवढंच.